या ठिकाणी एक प्रश्न विचारायचा आहे, की मारवाडी आणि गुजराती श्रीमंत का असतात? आज देशात फक्त 6% कम्युनिटी मारवाडी गुजराती सिंधी आहे. पण अरबपती मात्र 60%. म्हणजे 60% श्रीमंत अरबपती हे 60% फक्त मारवाडी गुजराती. ते का? मला वाटतं ही काही कास्ट नाही, जात नाही, तो एक विचार आहे. म्हणून आपण त्यांचा विचार घेऊन श्रीमंत झालं पाहिजे. मारवाडी ते सांगतात की डोंट डिपेंड ऑन सिंगल इन्कम. काय म्हणजे सिंगल इन्कमवर डिपेंड राहू नका. त्यांचं म्हणजे असं म्हणतात, जहा नाही जाती रेलगाडी वहां जात आहे मारवाडी. आम्हाला आमच्या गावात आमच्या घरापाशी धंदा नोकरी पाहिजे असं नाही, कुठेच जायला तयार व्हा. हे मारवाड भागातून देशातल्या कानाकोपऱ्यात पोहोचले ते, बरोबर आहे का नाही? बरोबर. म्हणजे की नीचे दुकान ऊपर मकान ही मारवाड्यांची नीती आहे. म्हणजे घरातला माणूस कुठं बाहेर गेला तर ती गृहिणी येईल, दुकान बंद राहत नाही तिथं. आपल्याकडं कोणी दुःख झालं तर आम्ही महिनाभर म्हणजे काय शटर बंदच असतं. 13 दिवस, महिनाभर, वर्षभर, काय वर्ष श्राद्ध उस्तर आम्ही दुःख मनवत होते. त्यांच्याकडे फक्त 3 दिवस दुखवटा पळतात. चौथ्या दिवशी लग्नाला जायचं असलं तर सगळे कधीच घरातले जात नाही, किती बोलवले तरी. कोणी नाही कोणीतरी, कारण दुकान चाललं पाहिजे तिथं. एखादी फिरायला गेले, पिकनिकला गेले तर तिथं स्वस्त काय मिळेल ते स्वस्त घेतात, काय करतात आणि इथं येऊन विकतात आणि आपल्या ट्रिपवर झालेला खर्च वसूल करतात. लहानपणापासून मुलांना संस्कार शिकवतात. ते लहानपणापासून पुढ्या बांध, झाडून घे, हे कर. त्यामुळे त्याला त्या पैशाची किंमत कळते. आपल्याला पैशाची किंमत पण कळत नाही. म्हणून अनेक अनेक गोष्टी आहेत अशा की मी काय म्हटलं की ते आणि मल्टिपल सोर्स ऑफ इन्कम ते करतात, व्याजाचा धंदा करतात. त्यांना नवीन कोणत्या धंद्यातून पैसे मिळतात त्याचा वास आहे ना, तर मारवाडी गुजरात्यांना जरा लवकर येतो, आपल्याला वासच येत नाही. आता तुम्ही जर डिजिटल मार्केटिंग पाहिलं असेल ना, म्हणजे ते सगळ्या कंपन्या, स्विगी घ्या, झोमॅटो घ्या, काय उबेर घ्या, हे सगळे सॉफ्टवेअर चालणार आहेत ना, डिजिटल कंपन्या आहेत सगळे. याचे सगळ्यांचे मालक हे मारवाडी गुजरातीचे आहेत. मग त्यांना समजतं तुम्हाला का नाही, तर त्यांना वास येतो, तुम्हाला दुसराच वास येतो. म्हणून चांगला वास घ्या. काय करा म्हणजे ते ते म्हणजे काय असतात ते, कष्टाला पक्के असण्यापेक्षा हिशोबाला पक्के असतात ते. बाकीचे सगळे डिपार्टमेंट कोणाकडे देतील, पण नोटा गिनने का किसी के पास नाही देंगे. ते म्हणजे ते बुद्धिमान खूप, सगळ्यात जास्त सीए मारवाडी गुजराती तुम्हाला दिसतील. पण हुशारीने ते टॅक्सेस कमी वाचवतात. म्हणजे बुडवतात नाही म्हणत मी, चुकत नाही, पण हुशारीने टॅक्स वाचवतात ते. आणि तुम्हाला काही कळत नसल्यामुळे तुम्ही चुकीच्या पद्धतीने काम करता. काय मुलाला पैसे द्यायचे असले तरी ते व्याजाने पैसे देतात. ते काय करतात, ते व्यवहार नातं वेगळं, नातं आणि व्यवहार वेगळं ठेवतात. म्हणून नातंही टिकतं आणि व्यवहारही टिकतो. आमच्याकडं काय होतंय, नात्यात व्यवहार करतो, नातंही टिकत नाही आणि व्यवहारही टिकत नाही.